भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, नमः पार्वती पते, हर हर महादेव, जय श्रीराम। आज नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आमच्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे माझे सहकारी मंत्री आशिष शेलारजी, आमदार संजय उपाध्यायजी, आजच आईच्या कृपेने, माँ दुर्गेच्या आशीर्वादाने या मुंबईकरांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याकरता ज्यांना मंत्री म्हणून आम्ही नॉमिनेट केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके आणि इथले आयोजक प्रवीण दरेकरजी, प्रकाश दरेकरजी, बाळा तावडेजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आई अंबेला, आई जगदंबेला प्रार्थना करतो की आईने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य द्यावं आणि आपल्याला सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा द्यावी। आपल्याला कल्पना आहे, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नवरात्रीचा एक अतिशय मोठा उपहार आपल्याला दिलेला आहे, एक मोठी भेट दिली आहे। 18% असलेला GST आता केवळ 5% करण्यात आलेला आहे आणि म्हणून आता स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारत हा आपल्याला तयार करायचा आहे। त्याकरता आई अंबेने मोदीजींना आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आशीर्वाद द्यावा। मी प्रवीणजींचं मनापासून अभिनंदन करताना आभार देखील मानतो की या महोत्सवामध्ये देखील मराठवाड्यातला जो आपला शेतकरी या ठिकाणी महापुरामुळे अडचणीत आलाय त्याला ते विसरले नाहीत आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून 55 लाख रुपये हे आताच मुख्यमंत्री सहायता निधीला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्याचा उपयोग हा शेतकऱ्यांकरता करण्यात येईल। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता दी। अरे मैं पूरा